नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्री मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत। 1 to 5 ह्या चॅप्टरचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट थेअरी क्वेश्चन बघणार आहोत। न्यूमेरिकल्स मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये देईन। या व्हिडिओमध्ये आपण थेअरी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत, जे की बोर्डला प्रत्येक वर्षी रिपीटेड होत असतात। बघा मित्रांनो, केमिस्ट्री सारख्या विषयाची तयारी करायचं म्हणलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जसं की त्याचा सिलेबस, कोणतं चॅप्टर महत्त्वाचं आहे, कोणत्या चॅप्टरचं वेटेज हाय आहे, चॅप्टरच्या वेटेजनुसार आपल्याला चॅप्टर्सची तयारी करायची असते। हे सगळं तुमचं जर झालं असेल तर आता वेळ आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची प्रिपरेशन करायची। बघा मित्रांनो, टॉपर्स काय करतात की सगळंच व्यवस्थित करून जातात, पण त्यात एक महत्त्वाचं काय आहे, कोणत्या टॉपिककडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे, कोणता प्रश्न आहे की जो रिपीटेड होतोय बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये, जो की आपल्याला तिथं मिसिंग करून यायचा नाहीये, त्या प्रश्नांची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। तुम्ही चॅनलमध्ये नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मित्रांनो, चॅप्टर नंबर फर्स्ट आहे की सॉलिड स्टेट। सॉलिड स्टेटचे आपण IMP क्वेश्चन्स बघणार आहोत। तर पहिला क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज इफिशियन्सी ऑफ पॅकिंग इन केस ऑफ सिंपल क्यूबिक सेल। बघा मित्रांनो, SCC मध्ये पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायला विचारतात। नंतर सेकंड म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रत्येक वेळा विचारतात, प्रत्येक बोर्डला खूप वेळेस रिपीटेड झालेला क्वेश्चन आहे, तो म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड ॲमॉर्फस सॉलिड। मित्रांनो, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड ह्यातलं डिफरन्स बऱ्याचदा विचारला आहे। मग त्याचं 3 मार्क्स वेटेज आहे, 4 मार्क्स आहे, 2 मार्क्स आहे, तर त्याच्याकडे तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं आहे। नंतर 3 नंबरचा क्वेश्चन म्हणजे अ फेस सेंटर क्यूबिक FCC कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी ॲटम्स एक्सप्लेन। बघा मित्रांनो, FCC मध्ये किती ॲटम्स आहेत ते तुम्हाला तिथं एक्सप्लेन करायचं आहे। नंतर 4 नंबरचा क्वेश्चन म्हणजे हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन स्कॉटी अँड फ्रँकल डिफेक्ट। स्कॉटी आणि फ्रँकल डिफेक्टमध्ये तुम्हाला तिथं डिस्टिंग्विश बिटवीन सांगायचं आहे। नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे 5वा, एक्सप्लेन फॉलोइंग टर्म्स। आता बघा मित्रांनो, काही टर्म्स आहेत त्या आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये काही टर्म्स आहेत, त्यामधल्या 2 टर्म्स तुम्हाला चांगल्या करून जायच्या आहेत, त्या म्हणजे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट। बऱ्याचदा बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये मागील वर्षी हे डिफेक्ट रिपीटेड झालेले आहेत। तर बघूयात पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट विथ एन एक्झाम्पल। बघा मित्रांनो, आपल्याला तिथं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट विथ त्याचं एक्झाम्पल, आपल्याला तिथं डिफेक्ट पण एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचं एक्झाम्पल तिथं मेन्शन करायचं आहे। नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट आर द स्कॉटी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट। बघा मित्रांनो, बरेच डिफेक्ट आपल्याला विचारले जातात, ते म्हणजे डिफरंट बिटवीनमध्ये विचारू शकतात किंवा मग शॉर्ट नोटमध्ये, किंवा मग तिथं आपल्याला बऱ्याच काही क्वेश्चन्समध्ये आपल्याला डिफेक्ट तिथं विचारतात। त्यामधले स्कॉटी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट हा महत्त्वाचा डिफेक्ट आहे। तर बघा मित्रांनो, आपण पहिल्या चॅप्टरचे सॉलिड स्टेट ह्या चॅप्टरचे आपण क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत। तुम्ही बोर्ड पेपरला जाण्याआधी हे क्वेश्चन परफेक्ट करा, जेणेकरून तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहणार नाहीत। नंतरचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे चॅप्टर नंबर 2 सोल्युशन। तर बघा मित्रांनो, सोल्युशन आणि पहिला नंबरचा चॅप्टर म्हणजे सॉलिड हा बऱ्यापैकी थेरॉटिकल चॅप्टर आहे, त्यात बऱ्यापैकी थेरी आहे, न्यूमेरिकल्स आहेत, पण थेरी पार्ट पण तेवढाच आहे। कसं होतं की थेरी पार्टमध्ये आपल्याला आपण जर ते व्यवस्थित केलं तर आपल्याला तिथे आउट ऑफ मार्क्स पडत असतात। तर चला बघूयात चॅप्टर 2 सोल्युशन या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट। एका प्रश्नामध्ये मित्रांनो 2 प्रश्न विचारलेले आहेत, ते म्हणजे रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास ऑफ नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट। यामध्ये आपल्याला रिलेशनशिपचं डेरिव्हेशन आहे ते तिथं डिराइव्ह करायचं आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन म्हणजे स्टेट हेनरी लॉ। खूप महत्त्वाचा लॉ आहे हेनरी लॉ, प्रत्येक वेळेस रिपीटेड केलेला आहे बोर्डनी। स्टेट हेनरी लॉ, हाऊ डज सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन द वॉटर व्हेरीज विथ द टेम्परेचर। 2 क्वेश्चन विचारले आहेत, स्टेट द हेनरी लॉ पण विचारला आहे, आणि हाऊ डज सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन द वॉटर व्हेरीज विथ द टेम्परेचर। सोल्युबिलिटी ऑफ गॅसची सॉल्युबिलिटी इन द वॉटर कशी व्हॅरी होत आहे विथ टेम्परेचर, ती आपल्याला तिथं सांगायचं आहे। 3 नंबरचा क्वेश्चन आहे, डिराइव्ह द रिलेशन बिटवीन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट अँड द मोलार मास ऑफ द सोल्यूट। आपल्याला काय सांगायचं आहे की रिलेशन सांगायचे, इथं पण रिलेशन सांगायचे। बघा मित्रांनो, डिराइव्ह द रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास, किंवा मग डिराइव्ह द रिलेशन बिटवीन इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट अँड मोलार मास, यामध्ये कोणतं तरी एक डेरिव्हेशन तिथं येऊ शकतं। तुम्ही तशी त्याची तयारी करा।
फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे डिफाईन युबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड. तुम्हाला तिथं लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन लर्न करून जायची आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफाईन क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सातवा क्वेश्चन आहे डिफाईन ऑस्मॉटिक प्रेशर. आठवा नंबरचा क्वेश्चन आहे डिफाईन आयसोटोनिक सोल्युशन. 9th नंबरचं क्वेश्चन आहे डिफाईन ऑस्मोसिस. बघा मित्रांनो, या चॅप्टरमध्ये बऱ्यापैकी काय आहे तर डेफिनेशन्स आहे. तुम्ही म्हणाल की डेफिनेशन्स कुठे येतात किंवा मग डेफिनेशन्स 2 किंवा 1 मार्क्सला येतात. तसं नाही आहे. आपल्याला माहिती बायोलॉजी केमिस्ट्री सेक्शन डी किंवा मग सेक्शन सी मध्ये 3 मार्काला किंवा मग 4 मार्क्सला डायरेक्ट डेफिनेशन विचारतात. 3 डेफिनेशन्सच्या 4 डेफिनेशन्स किंवा मग 2 मार्क्सला त्या पॉईंटवर किंवा मग त्या टॉपिकवर आपल्याला शॉर्ट नोट लिहायला लावत असतात. त्याच्यामुळे तुम्ही तशी त्या पद्धतीने तयारी करा. प्रत्येक पॉईंटची डेफिनेशन तुम्हाला आली पाहिजे. नंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 डिराइव्ह अँड एक्सप्रेशन टू कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट बाय ऑस्मॉटिक प्रेशर. आपल्याला माहिती आहे शेवट मोलार मास ऑफ नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट बाय द ऑस्मॉटिक प्रेशर याचं डेरिव्हेशन आहे. तर ते पण तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपण 2 चॅप्टरचे IMP बघितलेले आहेत, सॉलिड स्टेट आणि सोल्युशन. आता आपण जातोय चॅप्टर नंबर 3 म्हणजेच आयोनिक इक्विलिब्रिया. त्यामध्ये पहिल्या नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे लेविस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस. लेविसची थेरी आपल्याला ॲसिड अँड बेसची तिथं एक्सप्लेन करायला सांगितले आहे. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिराइव्ह ऑस्वाल्ड डायल्युशन लॉ फॉर द वीक ॲसिड. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट डस ॲक्वेस COSO4 सोल्युशन टर्न ब्ल्यू लिटमस रेड. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द बफर सोल्युशन, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ द बफर ॲक्शन ऑफ द ॲसिडिक बफर. 2 क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. हायेस्ट मार्क्ससाठी तो क्वेश्चन विचारू शकतात. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफाईन ॲसिडिक बफर सोल्युशन. ॲसिडिक बफर सोल्युशन किंवा मग तिथं तुम्हाला दुसऱ्या पण क्वेश्चन विचारू शकतात, त्याची डेफिनेशन विचारू शकतात. डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. 6 नंबरचा क्वेश्चन आहे डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन pH आणि POH. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. डिफाईन रिलेशनशिप बिटवीन pH आणि POH. यामधले रिलेशन आपल्याला इक्वल टू 14 येतं, ते आपल्याला माहीत आहे. ते आपल्याला तिथं चांगलं प्रिपेअर करून जायचे आहे केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये आणि चॅप्टर नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रियामध्ये. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण किती चॅप्टर पूर्ण केलेले आहेत? 3 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत. आता आपण जाऊयात 4थ्या चॅप्टरवर. तो म्हणजे आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. मोठा चॅप्टर आहे परंतु मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे आणि हाच चॅप्टर आपण इथे जर परफेक्ट केला तर आपल्याला या चॅप्टरचा उपयोग हा फिजिक्स चॅप्टरमध्ये पण होणार आहे. बऱ्यापैकी टर्म्स ह्या रिलेटेड आहेत, बऱ्यापैकी डेफिनेशन्स रिलेटेड आहेत, थोडा फार फरक आहे त्यामध्ये. तर बघूया चॅप्टर नंबर 4 केमिकल थर्मोडायनॅमिक्सचे क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिबॅटिक प्रोसेस. असा पण प्रश्न येऊ शकतो. नोट ऑन आयसोथर्मल प्रोसेस किंवा मग व्हॉट इज ॲडिबॅटिक प्रोसेस, त्याचे डेफिनेशन्स किंवा मग त्याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकतात. बघा मित्रांनो, तुम्ही एकच टॉपिक जर व्यवस्थित केलं तर त्याच्यावर कोणताही प्रश्न येऊ द्या, कशाही पद्धतीने विचारू द्या, तो तुम्हाला तिथे टॅकल करता येऊ शकतो व्यवस्थित पद्धतीने. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द 2 moles ऑफ अन आयडियल गॅस. डिराइव्ह द एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं आपल्याला आहे तिथं. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे डिराइव्ह द इक्वेशन W = -P EXT डेल्टा व्ही. आपल्याला ते एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द फॉलोइंग प्रोसेस. बघा मित्रांनो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला माहिती, तो लॉ फिजिक्समध्ये पण आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे, पण थोडासा फरक आहे तिथे. तुम्हाला तिथे तो लॉ म्हणजे या चॅप्टरमध्ये आणि पहिल्या चॅप्टरमध्ये बऱ्यापैकी आपल्याला डेरिव्हेशन्स बघायला मिळतात. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला डेरिव्हेशन्स बघायला मिळतात. तर डेरिव्हेशन तुम्हाला अजिबात गाळून जायचे नाहीत, वगळून जायचे नाही. डेरिव्हेशन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. बऱ्यापैकी प्रश्न हा डेरिव्हेशनवरच येत असतो. नंतरचा जो क्वेश्चन आहे राईट द मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ द फॉलोइंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द फॉलोइंग प्रोसेस. मग आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे 2 प्रोसेस विचारले आहे. कोणतीही प्रोसेस विचारू शकतात. त्यापैकी 2 महत्त्वाच्या प्रोसेस म्हणजे आयसोथर्मल आणि ॲडिबॅटिक प्रोसेस. 2 प्रोसेस महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत. 5वा नंबरचा क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट डेल्टा H = डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. व्हॉट कंडिशन अंडर विच डेल्टा U = डेल्टा H. ते तुम्हाला तिथे प्रूफ करायचं आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे डिराइव्ह द रिलेशन डेल्टा H - डेल्टा U = डेल्टा NGRT.
7 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिराईव्ह स्टेट अँड एक्सप्लेन हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हेज लॉ पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, या चॅप्टरमध्ये तुम्ही लॉ एक पण सोडायचं आहे, लॉ पूर्ण करायचे आहेत. 8 नंबरचा क्वेश्चन आहे डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा जी अँड कॉन्स्टंट के फॉर द रिॲक्शन. 9 नंबरचा क्वेश्चन आहे डिराईव्ह अँड एक्सप्रेस फ्रॉम मॅक्झिमम वर्क. मॅक्झिमम वर्कचा क्वेश्चन पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने आपण 4 चॅप्टरचे IMP थेरॉटिकल क्वेश्चन्स इथे कंप्लीट केलेले आहेत. नंतरचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे 5th इलेक्ट्रोकेमिस्ट्री. महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर बघूयात या चॅप्टरचे IMP. पहिला आहे स्टेट कोलार लॉ अँड राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द गिव्हन सोल्युशन ॲट द इन्फायनाईट डायल्युशन. सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे राईट द नस्ट इक्वेशन अँड एक्सप्लेन द टर्म्स इन्व्हॉल्व. ते इक्वेशन तिथे एक्सप्लेन करून राईट करून आपल्याला ते त्याच्या टर्म्स पण तिथे मेन्शन करायचे आहेत. फोर्थ नंबरचा नंतरचा जो क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा तो म्हणजे विथ द हेल्प ऑफ द इक्वेशन डेल्टा एच इक्वल्स टू मायनस NF डिग्री सेल एक्सप्लेन द सेल पोटेन्शियल इज अँड द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हा क्वेश्चन आपल्याला तिथं मेन्शन करायचा आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे डिफाईन रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड आपल्याला तिथं डिफाईन करायला लावलेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नंतरचा 5th नंबरचा क्वेश्चन म्हणजे ड्रॉ नेट लेबल डायग्राम ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE. SHE आपल्याला तिथं विथ लेबल डायग्राम आपल्याला तिथं ते दाखवायचा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला तो क्वेश्चन अजिबात वगळून जायचा नाही. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे 6 नंबरचा क्वेश्चन डिस्क्राईब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फ्युअल सेल राईट इट ॲडव्हान्टेजेस. बघा मित्रांनो, एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. कन्स्ट्रक्शन ऑफ अँड वर्किंग ऑफ द फ्युअल सेल. फ्युअल सेलचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तिथं आपल्याला मेन्शन करायचे आहे विथ त्याचे ॲडव्हान्टेजेस. नंतरचा जो क्वेश्चन आहे डिफाईनच करायला विचारला आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपल्याला इथं डिफाईन करायची आहे. नंतरचा जो 8वा क्वेश्चन आहे तो म्हणजे राईट ॲप्लिकेशन ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजची ॲप्लिकेशन विचारलेलं आहे. प्लस त्याची तुम्हाला डेफिनेशन पण व्यवस्थित तिथं मेन्शन करायचे आहे किंवा मग करून जायचे आहे. 9 नंबरचा क्वेश्चन आहे राईट सेल रिएक्शन इन द लीड स्टोरेज बॅटरी ड्युरिंग डिस्चार्ज. ते तुम्हाला ते राईट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चॅप्टर 1 to 5 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मेन्शन केलेले आहे किंवा मग मी तुम्हाला तिथं व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.